इथं कॉलेजला झालं असं असं करत 2-3 पुरीनी पाहिलं त्याला वाटलं आम्हालाच खुनीत आल्या रापा रापा ठोकला कॉलेजला महाराज. काय सांगावं महाराज, अशा कटिंग एक नवीन कटिंग निघली, इकडून रान हानीत इकडून रान हानीत आणि वर असं डाललं जसं कोंबडीला अंड द्यायचं. अरे काय काही कटिंग येत महाराज, काही कोंबडा कटिंग आहे, काही तेरे नाम कट, काही गजनी कट, इतके कटिंगी निघल्यात महाराज. आणि कपडे अगं माय 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 कपडे काय घाली त्यारे वागा हो. ए सोन्या, अरे मी तुमच्या बहिणीसारखी दादा. अरे हे लेकरं बघा, कर्तृत्व आहे, एवढं मोठा इतिहास आहे, राजकीय क्षेत्रात वारसा आहे. अरे एवढं या लेकरांनी तर कसं वागायला पाहिजे महाराज. पण अंग भरून कपडा, घरात संस्कार तसे शालीन कुलीन, आपल्याकडे काय याचा विचार नाही. फक्त आलेल्या माणसाच्या महाराज हे लोक पाया पडतात महाराज. हीच आपली प्रॉपर्टी, काय घेऊन बसले बाकीच्या प्रॉपर्टीला महाराज. हा तुम्हाला एक सांगू दादा, ऐका माय कान फाडून पाया पडते वाघिणींनो. तुमच्याकडे किती पैसे, किती सोनं आहे, ए दादा ए मावळ्याओ, तुमच्या बँकेत किती प्रॉपर्टी आहे, किती शेअरमध्ये तुम्ही पैसे गुंतवले, किती जमिनी घेतल्या, याला किंमत नाही राजा हो. आपल्या दारात आलेला एखादा अतिथी, एखादा संत आहे, एखादा वयस्कर व्यक्ती आहे, आपलं लेकरू त्याच्या पाया पडले, कोटीची प्रॉपर्टी कमवली दादा तुम्ही. बस काय करायची गरज नाही दादा. अरे कपडे पहा पोरांचे, अरे तो बाप महाराज फक्त 1000 रुपयाचा ड्रेस आहे, पॅन्ट केवढ्याची, परत शर्ट केवढ्याचा, कुपरी केवढ्याची बापाची. आणि अख्खं पोरग मोजा ना महाराज, ते पोरग 1.5 ते 2 लाखाचं पोरग भरीत आहे. 50-60 हजाराचा मोबाईल आहे, जीनची पॅन्ट 5 हजाराची अन्ना त्याची. आणि ती जीनची पॅन्ट एवढी भारी दुकानात भेटती, आणि ती घरी आल्यानंतर बावळटवानी इथं फाड. आता याला काय काय फाडावं वाटत तेच कळा ना महाराज. भिकारपणाचे लक्षण आहे दादा, हे भिकारपणाचे. राजा हो तुमच्या बहिणीसारखी आहे ती मडी, माहिती का महाराज, कानिपनाथाची मडी, पाथर्डी जवळची. त्या मडीला गाढवाचा बाजार भरतोय, अजूनही भरवतो महाराज. तिथं लय लांब लांबून लोक गाढवं विकायला येतात. मग ते गाढवांचं कुठं गेलं का ते ओळखू येत नाही. मग त्या गाढवांना असे कलरचे 2 पट्टे वडी द्या, कलरचे 2 पट्टे, म्हणजे ते कोणत्या कळपात गेलं का कळत हे आमक्याचं गाढव आहे महाराज. तसे आता काही गाढवांनी असे कलरला 2 पट्टे केले डोक्याला, केसांना. कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचंय. आता काही काही पोरं म्हणतील केस आमचे, पैसे आमच्या बापाचे, तो हा काय जुजळतो. अरे मलाही बाप आहे, मी कोणाची तरी पोरगी आहे, मलाही भाऊ आहे, तुम्ही माझे आहे दादा, आमचे माणसं आहे. आणि आपले माणसं आपल्याच लेकराला समजून सांगा. त्या आज दादाच्या कीर्तनात एक लेकरू जरी सुधारलं तर कीर्तनाचं सार्थक झालं. बाकीचं काही घेऊन बसले दादा तुम्ही. अरे अंग भरून कपडा घाला पोराओ, आपण शालीन आहोत, आपण कुलीन आहोत. लक्षात ठेवा आपण माणसं कोणते, अरे राजाचे लेकर आहे आपण. लक्षात ठेवा माणसं कोणते, अंग भरून कपडा घाला पोराओ. अरे कटिंगी केले, असे कट केले तसे कट केले. मला एक सांगा, सोप्या भाषेत सांगते पोराओ, आज बहुसंख्येने तरुण मंडळ उपस्थित आहे. दादांनो पोरांनो ऐका, चांगली जर कटिंग केली तर भाऊन पुरगी माग येते का, येते का नाही. आणि कटिंग केल्यानंतर जर पुरी माग येत असते, आता नावी काकांनी खूप दुकानं बंगले बांधले असते, दुकानं घेतले असते, बंगले बांधले असते. आमच्या न्हावी काकात पोट, म्हणजे त्यांचा धंदा करून पोट भरतात ना माझे न्हावी काका. अरे केस कापून असं येडं वाकडं वागडून महाराज गावात नाव नाही निघत. उलट कोणताही बिझनेस करा, बिझनेस करताना लाजू नका, कष्ट करा. कष्ट केले, बिझनेस केला, गावात असं वागा का घरात पुरीचा बाप तुमच्या घरी येऊन बापाला म्हणला पाहिजे मग ही पुरगी तू ह्याच घरात द्यायची, असं पोरानं वागलं पाहिजे दादा. झालं काम, त्याला काय लागत महाराज. अरे काय आईनं दूध पाजलं महाराज. एकच वाघीण जन्माला आली या महाराष्ट्रात महाराज, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. काय रत्न घडवलं वाघिणींनो. हो असं रत्न घडवलं. मी नेहमी सांगते, रणांगणी जिजाऊ माता, जिने दिला महाराष्ट्राच्या मातीला शोभा दाता. अरे काय वाघ जन्माला घातला महाराज, काय वाघासारखं रत्न जन्माला घातलं. म्हणून जमलेल्या पुरींना सुद्धा विनंती आहे, आईची साडी पहा पुरी हो. अरे आईन बाप जर दुकानात गेले ना, दुकानदार मामा म्हणतो मामी काय पाहिजे, ती म्हणती भाऊ तो ह्या दुकानात जेवढं मागाचं ड्रेस मटेरियल आहे तेवढं खाली घे. कशाला आई, भाऊ वानिकिनीची एकच पुरगी आहे, लोकाच्या घरी जायची आहे, आमच्या घरी तवरच लाड आहे. पहा बाबा आईचा विचार, सगळ्यात मागाचं ड्रेस मटेरियल जे दुकानात आहे ते खाली घे, माझ्या चिमणीला घ्यायचं. उद्या जर माझ्या चिमणीचं लग्न झालं, नवरा कसा भेटतो कसा नाही बाबा, घालून देतो ना नाही देतो कपडे भाऊ, माझ्या लेकराचे हौस मौस माझ्या दारात झाली पाहिजे, हे म्हणणारी आई आहे पुरियो, हे म्हणणारी आई आहे. हो दुकानदाराच्या डोळ्याला पाणी येतं माय पुरी हो. अगर रोजानं कामाला जाणारी आई आहे तुमची, लोकांचे धुणे भांडे करते पुरी हो.
बाप साल धरतो पोरावो, कष्ट करतो. अरे सर्व्हिसला असन तो ओव्हर टाईम करतो, ऑफिसला असन तो ओव्हर टाईम करतो. कधी डबा नाही झाला तर वडा पावर दिवसभर महाराज त्या ऑफिसमध्ये ड्युटी करतो, काम करतो महाराज. आणि बायकोला सांगतो एकच लेकरू आहे आपल्याला, पोरग आपल्याकडे पण पोरगी लोकाच्या घरी जायची आहे. पुरीनं जर काही मागितलं बापाच्या आणि आईच्या डोळ्याला रात्री धारा लागत्या. वै ग काय ताईला लॅपटॉप घ्यायचा आहे, हो ना हो. पोरगी लॅपटॉप शिवाय राहीनाच, रडायला लागली. आता मोठी झाली ती, ऑनलाईन क्लास चालू आहे तिचे. बापानं सांगितलं उद्या साहेबाच्या पाया पडून लॅपटॉप घेऊन येतो. तायडीला म्हणलं फक्त रातभर दमधर आणि 2 दिवस फाईल मंजूर होस तर दमधर. बायको म्हणती का हो 35,000चा जर लॅपटॉप घेतला मग महिन्याला किराणा कसा भरायचा, घराचं भाडं कसं द्यायचं. नवरा म्हणतो अगं काळजी करू नको, मी ओव्हर टाईम करीन, तू 4 घरचे जास्त धुणे भांड्या कर. हे म्हणणारी आई असते. दुकानदार काका 5,000चं ड्रेस मटेरियल खाली घेतो. आई म्हणती पॅक कर बांध आणि हे 5,000 घे. आणि दुकानदार म्हणतो माय वहिनी काय भाऊ दिवाळीला तुम्हाला साडी नाही न्यायची का वहिनी. न्यायची ना भाऊ. मग आता पुरीला 5,000चं ड्रेस मटेरियल घेतलं वहिनी 5,000 ड्रेस मटेरियल पुरीला घेतलं, मग 7-8 हजाराची साडी दाखवू का. न ग बाबा हेच कर्ज फेडता फेडता महिना जाईन. एक काम कर दाद्या, काय करू वहिनी, तुझ्या दुकानात जेवढ्या हलक्यातली हलकी साडी आहे पण थोडी रिच दिसेल, थोडी व्यवस्थित दिसेल अशी मला दाखव, ती नेसून मी माझं जीवन जगेल. पण माझ्या मुलीला 5,000चं ड्रेस मटेरियल दे. हे म्हणणारी फक्त आईच असते, हे म्हणणारी फक्त आईच असते. म्हणून जमलेल्या सगळ्या पुरींना विनंती आहे बरं का तायडे, आईनं 5,000चं ड्रेस मटेरियल आणलं, उगा कुडही फाडायचं, कशी शायनिंग मारायची, कसे कपडे शिवायचे नाही. आपण शालीन आहोत, आपण कुलीन आहोत, राष्ट्रमाता मा साहेबांच्या लेकी आहोत, या महाराष्ट्राच्या वाघिणी आहोत. तायडे 5,000च्या ड्रेस मटेरियलला सुंदर डिझाईन करून अंग भरून कपडा घालता येतो. एक सांगू, मुलीनं जर अंग भरून कपडा घातला तर समाज तिचा स्वीकार करेल दादा. तायडे एक सांगते ऐका, पुरीनं असं वागलं पाहिजे, पुरीनं असं वागा. काही बापाला वाटलं पाहिजे आमच्या घरात एक मुलगी नाही तर आमच्या घरात एक वाघीण जन्माला आली, असं पुरीनं वागलं पाहिजे महाराज. आणि पुरीला सांगू का पुरी, एक पाया पडून विनंती तुमची, माझ्या भैयाच्या वाढदिवसातून तुम्ही एवढं एक नियम न्या. ताई तुला कलेक्टर होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला SP होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला डॉक्टरीन होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला मास्तरीन होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला इंजिनियर होता आलं तायडे तर हो, नाही तर होऊ नको. पण पाया पडून सांगते तायडे, वाघासारखा बाप आहे तुझा, वाईट वागून त्याची गावात तरी मान खाली घालू नको, त्याची गावात तरी मान खाली घालू नको. एवढं केलं तरी लई झालं. विठाल महाराज म्हणतात मग आला ना, मग दान मागायचं ना, मग एक दान मागा. हेचे दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. मला दान दे पण तुझा विसर. आमचं खरोखर आज साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला बरं का दादांच्या वाढदिवसाचा. हा एवढ्या आमच्या अजितदादांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला आज. म्हणजे 2 वर्षानंतर मला सगळे भेटण्यासाठी आले. आपले धामणगावचे ज्यांचं खूप मोठी महाराज, मला आमच्या तिकडून महाराज भाजपांच्या कार्यकर्त्यांचे फोन आले की त्यांनी पाहिलं पत्रिका तर ते म्हणे ताई असे साहेब, त्यांचं नाव मला माहीत नाही पण खूप मोठं त्यांच्या गावात धामणगावचे ते पण साहेब आलेत. आणि मला वाटतं आमचे कवठाळीचे भाऊसाहेब गुड्डे, मला वाटतं कोणती पोज आहे दादा त्यांना आता, PSI साहेब मागं बसले तर आत्ताच आले. जमलं तर पुढं येऊ पण शकता साहेब तुम्ही. खूप म्हणजे मी जसं 9वीला असल्यापासून ह्या परिसरात येते आणि खूप सांभाळलं या माणसांनी मला. आणि आज दादांना शुभेच्छा देण्यासाठी, या बाळाला शुभेच्छा देण्यासाठी साहेबही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विठाल खूप छान महाराज. या आणि हे माणसं नावाला हापापलेली नाहीत महाराज. मी पत्रिका छापली, या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. आपल्या मोहनदादानी सरांनी, ते आपले प्राध्यापक आहेत
पण महाराज मी स्वतःहून या घराण्यातल्या लोकांचे नावं मागून घेतले. मी ताईला मग अशी वहिनीला म्हणलं, वहिनी म्हणे काय ताई, म्हणलं वहिनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, मला थोडं नाव द्या ना. मला बड्डे बॉय आणि कुणीच कळना. त्यांच्या घरात माणसं इतके शार्पनेस ना, एकदम व्यवस्थित, म्हणजे वेगळं वातावरण आहे महाराज. खूप गोड, खूप गोड, म्हणजे कोणीच लक्षात येईना माझ्या. मग मी स्वतः विचारलं, बड्डे बॉय वाढदिवस तुमचा आहे का दादा? म्हणे हो. मग ताईने ओळख करून दिली. आणि ज्यांनी एवढी कारकीर्द गाजवली महाराज, हो, जे आमदार साहेब होऊन म्हणजे ते पद भूषवलं, त्यांचं मला भेटले फार उशिरा घरात आल्यानंतर. मग नाही तर मी त्या दुसऱ्या दादाला समजित होते, हेच आहे ते, हेच आहे. वहिनी म्हणे ते नाही, ते येतील थोड्या वेळच्याने. माणसं सुद्धा कर्तृत्व आहे. मी स्वतः सांगितलं मला तुमचे सगळ्याचे नावं द्या. ते म्हणे काही गरज नाही, समाजाला कार्यक्रम ऐकला तुम्ही लोकांनी, आम्हाला अपेक्षा नाही असं म्हणणारं पहिलं घरानं भेटलं. नाही तर नावाला लोक काय साधे हाप आपलेत का? या लोकांचे नावं मी मागून घेतलेत, मला नावं पाहिजे तुमचे. प्राध्यापक सरांना म्हणलं मला टोटल घराण्यातल्या लोकांचे नावं द्या, त्यांच्या सौभाग्यवतींचे द्या, दादांचे द्या. आणि या लोकांनी महाराज नावच देत नव्हते. मी म्हणलं द्या, म्हणजे नावाला हाप हापलेले लोक नाही ते. अरे हम नाम के नाही, हम हरी नाम के प्रेमी है, हम हरी नाम के प्रेमी है, असं पाहिजे हो महाराज. नाही तुम्हाला सांगते महाराज, कुठंही जा, अहो ते इतकं लचंड येतं ना, तिथे पळतच येतात लोक. सप्त्यात कुठं कार्यक्रमाला व्यक्तिगत गेले, आमचं नाव घ्या, असे हात भरी, आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या. अहो परवा दिवशी माझं कीर्तन होतं सप्त्यात, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी एका कार्यकर्त्याचं नाव नाही घेतलं, त्या लोकांनी मला 2000 कमी दिले हो. 2000. मग मी ते कार्यकर्त्याला ग्रामस्थ ज्यांनी माझी तारीख गेली होती त्यांना म्हणलं, अण्णा ते आपले 2000 का कमी दिले? ते म्हणे मग ते तुम्ही ते एका माणसाचं नाव नाही ना घेतलो. लोक, चैत्र महिना होता, खरं घडेल महाराज, चैत्र महिना, आणि कीर्तन संपलं आणि माझं विशारद झाल्यामुळं लोक म्हणतात काहीतरी भजन करा वडील असल्यावर. मला ठीक आहे, मी एक गवळण म्हणते. मग आम्ही चैत्र महिना मंदिरात कीर्तन संपल्यावर भजनाला बसलो. माझे वडील पिटी वाजवायला, आम्ही बसलो, गावातले लोक. अहो पकवाद्याला वाजून वाजून घामार फुटलाय. चैत्र महिना, पकवाद्याच्या पिटीवाला, मला सुद्धा घाम आणि टाळ करायला घाम. चैत्र महिन्यात मंदिरात भजन, असा घाम महाराज. आणि फॅन चालू होता, मंदिरातला फॅन माहिती ना तुम्हाला, मंदिरातला फॅन 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 चालू होता. एक माणूस गाडीवर आला, गाडी उभी केली, पळतच आला आणि फॅनचं बटनच दाबलं, बंदच केला, फॅन बंद केला. मी म्हणलं मामा यायला घामा घुम झालो राव, पकवाद्याला घाव, सगळ्याला घामन, तुम्ही तो फॅन गमून बंद केला. आपण दिलाय म्हणला मंदिराला. म्हणलं आपण दिलाय म्हणलं मंदिराला. म्हणलं मग दिला, मग चालू द्या ना. हा चालत असल्यावर आपलं नाव कोण वाचिन? मग माणसं मारितो का काय तू? विठ्ठल खूप भयान लोक आहेत महाराज. हो, पण आदर्श शिकायला मिळाला महाराज. मग सांगा, मागायचंय या लेकरासाठी, मागायचंय या परिवारातला, ज्या माईनं या लेकराला जन्म दिला. महाराज शुद्ध बीजापोटीन फळे रसाळ गोमटी, पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास जन्म घेते. माईच्या दुधात ताकद, आईच्या दुधात ताकद, बापाच्या बीजात ताकद. म्हणून तुकोबारे म्हणतात असे सात्विक लेकर जन्माला येतात. मग तयाचा हरी खो वाटे देवा. असं लेकरू, अशी पोरगी जन्माला आली का देवाला आनंद होतो. म्हणून हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. बस आज दादाला एवढे वाढदिवसाला महाराज शुभेच्छा मिळाल्या. ह्या लेकरांना पाटलांना काही कमी पडणार नाही. फक्त कुणाचाही म्हणजे भगवंताचा मला विसर पडू देऊ नको. मग तुकोबाराय म्हणले का हो, तुम्हाला जर दान दिलं, हा विसर पडू दिला नाही, मग तुम्ही काय करणार? अभंगाच्या दुसऱ्या चरणात मी रात्र आणि दिवस भगवंता तुझं गुण गाणे म्हणजे नामचिंतन करणे, नामस्मरण करणे. गुण गाईनावडी रात्र आणि दिवस. अरे संत कवी महिपती महाराज त्यांच्या महाराज भक्तिविजय ग्रंथामध्ये आलेले वर्णन खूप छान सांगतात. गुण नाम वर्ण किती दास तुझा महिपती. महिपती जी बाबा कहते हैं, हे भगवान आपका नाम तो मंगल है, आपका नाम पवित्र है, कितना कितना मैं आपका गुण गाऊं. हा किती तुझं गुण गाऊ. आणि देवाचं नाव किती गोड आहे ग मामी वहिनी, किती गोड, किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला रे विठ्ठला, किती गोड गोड तुझे. किती गोड आहे, खूप गोड आहे महाराज. भगवंताचं नाम नाही बोला ना, काय अडचण नाही. वहिनीचाच असं शक्यतो नाही बोलत जा, काही अडचण नाही महाराज. परवा दिवशी एक कीर्तन संपल्यावर म्हातारी माझ्या पाया पडायला आली. अरे फार सुधारलेत लोक. त्या म्हातारी कोड महाराज
ते ॲपल माहिती का तुम्हाला? ॲपलचा फोन होते भाई, ॲपलचा. बाई मी म्हणलं बाई आपल्याकडं किती साधा फोन आहे. 9 वारी लुगडं होतं म्हातारीचं, असे चापून चुपून दर्शनाला आली आणि ॲपलचा फोन. मग मी म्हणलं बाई काय बाई म्हातारीकडं ॲपलचा फोन आहे. मी म्हणलं आई, आता मी म्हणलं सहज विचारावं येतं का काही हिला. मी म्हणलं आजी, म्हणे काय बाई शीतल. म्हणलं कोणत्या कंपनीचा फोन आहे? मी काय म्हणलं कोणत्या कंपनीचा फोन आहे? आपला फोन आहे म्हणे, आपला. कळलं का? तिला ॲपल म्हणता येत नव्हतं, ती आपला म्हणायची, आपला. लक्षात. खूप आनंद लुटला पाहिजे महाराज आयुष्याचा. गुण गा. तुम्हाला सांगू का काय म्हणतील ताई, आम्ही 24 तास गुण गायचे? अजिबात नाही मासाहेब. माय हो ऐका, ए दादा, 24 तास गुण गायची काहीच गरज नाही. ज्या वेळेत तुम्ही तुमच्या बेडवरती जाताय, ज्या वेळेत तुम्ही तुमच्या दमून भागून अंथरुणावरती जाता, आईच्या लुगड्याची शिवलेली गोदडी आहे ती अंगावर घेऊन झोपणारे माय दादा, त्यावेळेस झोपताना फक्त देवाचे आभार माना. पांडुरंगा आज मी तुझ्या साक्षीनं झोपतोय रे राजा, सकाळी उठवण्याची ताकद तुझी आहे. उठवलं तरी तुझा मी आभारी आहे आणि नाही उठवलं तरी मी तुझा आभारी आहे. पण माझी अशी इच्छा आहे का मला तुझं गुण गायचं आहे देवा, म्हणून मला सकाळी उठवणार आहे राजा. झोपताना त्याचे आभार माना आणि उठल्याबरोबर आथुरणातून सकाळी उठले का त्याचे आभार माना. धन्यवाद पांडुरंगा, आभारी आहे राजा तुझा मी, का तू मला योग्य समजलं तुझ्या नामासाठी, तुझ्या चिंतनासाठी. आजचा सूर्य कितीतरी लोकांनी बघितला नसेल, आज त्यांचा शेवटचा दिवस असेल आयुष्यातला, पण आजचा तू दिवस मला दाखवला, मी तुझा खूप आभारी आहे. झोपताना एकदा आभार माना, उठल्यावर एकदा आभार माना आणि ज्या ताटावरती जेवायला बसलो त्या ताटाचे अन्नाचे आभार माना. बस आयुष्यात काहीच करू नका, एवढंच करा. 3 वेळे दिवसातून त्याचं स्मरण करा. एक सांगू, अरे कबीरजींचा दोहा है दादा, ऐका दादा, ऐका ताई. कबीर जी कहते हैं जिसके नाम में भगवान का नाम होए, जिसके नाम में भगवान, जिसके मुख में भगवान का नाम होए, उसका बाल भी बाका करने वाला माई का लाल अब तक पृथ्वी पर पैदा नहीं हुआ. तुमच्या मुखात देवाचं नाव आहे, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, केसाला सुद्धा. फक्त नावी काका सोडून, कंसात नावी काका. घ्या तुम्ही देवाचा नाव, किती सोपं आहे. भगवंताचं नाव ऐका ना वहिनी, ऐका. तुम्ही देवाचं नाव घेतलं तर देव किती आपल्याला सुख संपदा देतो. अगं भाजी चिरताना बोट कापलं, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, धावा करताना तर देव लगेच सुखाची फुंकर मारतो, दुःख कमी होतं, लक्ष त्याच्या चिंतनाकडे जातं. अजून सोपं सांगू, लग्न झालेत माई तुमचे, लग्नात बायकोनं बापाचं नाव काढलं, आडनाव काढलं आणि मालकाचं आडनाव नावलं, मालकाचं नावाचं कपाळाला कुकं लावलं तर अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण होते. कायदेशीर. पण ह्या कोर्टात जा तुम्ही, मग हक्काची मालकीणी. बाबा तुम्हाला सुना आल्यात का? सुना आल्या ना? सुना ओके, सुना आल्या तुम्हाला, बरोबर. मग सून घर सुनाचं आहे का तुमचं आहे? कोणाचं आहे? तेव्हा ते म्हणते सुनाचं आहे. बरं मला खरं सांगा, सून सिमेंट द्यायला आली होती का घराला? तिनं स्टील दिलं का? पाणी मारायला आली होती का? इटा दिल्या का? नाही दिले. मग घर कोणाचं आहे? ते म्हणते सुनाचंच आहे. कळलं ना तुम्हाला? तिनं स्टील दिलं नाही, तिनं सिमेंट दिलं नाही, तिनं इटा दिल्या नाही, तिनं पाणी नाही मारलं, तिनं काय केलं? तिनं फक्त या बाबाच्या महाराज पोराचं नाव आपल्या नावापुढं लावलं, कार्यक्रमच झाला महाराज तिचा. कळलं ना मला काय सांगायचंय? मग कार्य राजा हो, नुसतं महाराज बाईनं नवऱ्याचं नाव नावाला लावलं आपल्या नावापुढं तर अर्धी प्रॉपर्टी मिळते. अजून सोपं सांगू, पोरानं बंगला बांधायला इटा दिल्या नाही, पोरानं काहीच केलं नाही, उलट बाप आबादला त्याच्या सर्व्हिससाठी, त्याच्या ड्युटीसाठी, त्याच्या कॉलेजसाठी, त्याच्या ट्युशनच्या फीसाठी. पण पोरगा बापाच्या अर्ध्या संपत्तीचा मालक झाला. का म्हणून? कारण पोरानं बापाच्या नावा म्हणजे आपल्या नावापुढं बापाचं नाव लावलं तर कायदेशीर पोरगा आणि सून त्या प्रॉपर्टीची अर्धी मालकीन झाली. हा व्यवहारातला फायदा. मला काय सांगायचं आयदा, हा व्यवहारातला फायदा. मग जगाचा बाप आहे, त्या बापाचं नाव जर या साधकानं घेतलं तर जगातली सुखाची प्रॉपर्टी तुमच्या नावावर येईल. एवढं ध्यानात होईन ना? घ्या ना तुम्ही नाव. किती नाव आहे? अहो मी म्हणते भगवंताचं नाव इतकं गोड आहे, इतकं सोपं आहे. किती सोपं आहे? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम.
आहे, किती गोड वा आहे, देवा. खूप गोड. 2 वर्षात नाव विसरले बरं का मी दादा. काय ना अष्टेकर आष्टेकर, माऊली. म्हणजे आपण नंबर आहे आपल्याकडं पप्पांच्या मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपला बोलताय तुम्ही पण नाव. कारण 2 वर्षात लिकीला बोलवलं नाही ना म्हणून आउट ऑफ कव्हरेज रेंज गेली ती. हा त्याच्यामुळं आज म्हणजे बघा खूप लहानपणापासून, कारण आष्टेकर महाराज परिसरात कुठेही कीर्तन असलं तर त्यांचा संच घेऊन माझ्या कीर्तनाला. पण या 2 वर्षात कोरोनानं लई वाटोळं केलं बाबा, इतकं वाटोळं केलं ना का त्याला मग आपण. पण बरं झालं ते कोरोना आला, माणसं जागेवरच असे थांबले, स्पीड ब्रेकवर लावलं, हँडब्रेक लावल्यावर गाडी कशी. त्याला 2 वर्षात हँडब्रेकच लागलं नाही तर लोक देवाला ओव्हरटेक करून पळत होती. लोक काय साधे हवेत होते का? तुम्हाला बोललं तर लय रागीन, मी माझ्यावर घेऊन सांगते मग तुम्हाला कळन. कोरोनाच्या आधी मी इतकी हवेत होते, इतकी हवेत. माझ्या तारखी जर बुक झाल्या ना दादा, तारखी महिन्याच्या सकाळ संध्याकाळ, असा फोन पुढं वाजायचा. मी लई फुगेरी, मी उचलीत नव्हती. मी वाजून वाजून बंद व्हायचा. आणि चुकून जर उचलला, मी साधी बोलत नव्हते, लई फुगेरावानी, लई ताईट. मी काय साधी होते का मी? हॅलो, कुठं, किती तारीख, कधी, असं का, एवढेच द्या तेवढेच द्या. कोरोनाच्या आधी. आणि जसं कोरोना आला, लॉकडाऊन झालं, फोन रेंजमध्ये ठेवून वाजला तर नाही पण कणला सुद्धा नाही महाराज, कणला सुद्धा नाही महाराज मला कोरोनाच्या आधी. काय सांगू महाराज, मी साधी गुरमीत नव्हतं. आम्ही आमच्या पतंगाला दोऱ्याच नव्हते, आम्ही नुसते बुंग आकाशात. आणि हे महाराज तुम्हाला सांगते, ती शुगर बीपी वाले म्हाताऱ्यांची तर लई मजा. ते शुगर बीपी वाले म्हातारे दर महिन्याला पोराच्या मागं, माझी शुगर वाढली, माझी बीपी वाढली, हा हो हो हो, चल लातूरला आणि चला आमच्या दवाखान्यात. ते म्हातारे ते कणायचे कुथायचेच शुगर बीपी वाले. आणि जसं लॉकडाऊन झालं आणि करोना आला, हे शुगर बीपी वाले म्हातारे खोकले नाही पण कणले सुद्धा नाही महाराज, कणले सुद्धा नाही. ज्या म्हाताऱ्याला लई खोकला आला तो उसात जाऊन वाड्याला खोकला, पण घरी नाही खोकला. त्याला माहित होतं घरी खोकला का 3.5 लाखाला ठोकला. आणि घरी बी देत नव्हते, नीटच झाले ते म्हातारे आता महाराज. लय भारी महाराज. आणि लॉकडाऊन मध्ये लय कल्याण झालं पोरांचं. चांगल्या पुरी मिळाल्या महाराज, खानदानी पुरी मिळाल्या. तुम्हाला सांगते, पोरं चिंगळ्याचा पितच बसले नाही. तुम्हाला खरं सांगते, लई आचारी गोळा झाले तर भाजी बिघडती, आणि लई पुरी पाहिल्या का इडी पदरात पडती. मग त्याला असं वाटत पहिलीच केली असती तर बरी झाली असती. लक्षात ठेवा, या लॉकडाऊन मध्ये पोरं गेले आणि पुरगीच घेऊन आले, कल्याणच झालं. मग ज्यांच्या लग्न झाले त्या पोरांचं जाऊ द्या आता. पण ज्या पोरांचे लग्न नाही झाले, तुमच्या येड्या बहिणीचं ऐका, ही निवाच्या स्कॉर्पिओच्या नादी लागू नका, नाही तर हाय ते टमटम निघून जायला बसलो. घ्या काहीतरी पदरात पाडून निघा. या लॉकडाऊनचं एक काम चांगलं झालं महाराज. जेवढ्या गावातल्या नकट्या बोचऱ्या पुरी होत्या तेवढ्या काटल्या. आमच्याकडे तर नवरदेवाला 2 दिवसानं कळलं, पुरीला 2 दातच नाही महाराज, 2 दातच नाही महाराज. आणि हे सगळे ऑनलाईन होतं ना आमच्या सहित. आपण 2 वर्षात काय केलं, फक्त मोबाईल सगळे ऑनलाईन, फेसबुक ट्विटर सगळे त्याच्यावर. एका पुरीची पोराची फेसबुकला ओळख झाली, मग त्या दोघांनी एकमेकाला नंबर घेतले आणि इकडे व्हॉट्सअपला आले. व्हॉट्सअपला आल्यावर काय विचारली, त्या नुसती चॅटिंग. इतकी चॅटिंग केली 2 महिन्यात त्या पुरीनं, त्या पुरीचे आणि पोराचे बोटं वाळून गेले महाराज. पुरगी एक शब्द बोलत नव्हती, फक्त चॅटिंग. इतकी चॅटिंग झाली 2 महिन्यात लग्नच झालं त्यांचं फोनवर. लग्न झालं, लग्नच जमलं फोनवर. तो पुरगी घेऊन आला, लग्न सुद्धा झालं महाराज. पण पुरगी एक शब्द बोलली नाही. लग्न करून त्यानं तिला घरी आणलं, ती किचनमध्ये गेली, ग्लासभर दूध तापवलं विलायची कवरून तूप टाकून, ग्लासमध्ये दूध वतलं आणि बेडरूममध्ये त्याला घेऊन गेली प्यायला. मग त्यानं ते मोबाईलवर कपल स्टेशन काढले होते, कपल स्टेशन फिरायला जायचे. तो ने ऐक, घाई गडबडीत आपलं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं. हाऊस नाही, माऊस नाही, मजा नाही. मग लॉकडाऊन उठलं का हे 5 कपल स्टेशन मी काढून ठेवले. आपल्याला फिरायला जम्मू काश्मीरला जायचं का, लोणावळ्याला जायचं, खंड्याला जायचं का, 5 गणीला जायचं, सांग कुठं जायचं सांग. मग ती म्हणे थमदम बोलू द्या बाया, आपण दम्मुकच मिळला गौव्या. कळलं? मग त्याला कळलं प्युअर बोबडा माल आपल्या नशिबात पडला. गाड्या काय घेऊन बसले दादा, लय अवघड अहो. एक सांगू का, आज लय भाग्य. आज म्हणजे मी सांगू का, लातूर म्हणजे सरस्वतीची खाणे. गायक सरस्वती महाराज. हो, लातूर म्हणजे सरस्वती. अहो साध्या सिंपल घरात जावं तुम्ही, टाळ वाजवतोय. आता हे पहा ना, माझ्या वाघिणी काय गोड टाळ वाजवतात महाराज. सरस्वती तुमच्या भागात. मी नेहमी सांगते, माझे आताचं वाक्य नाही, आष्टेकर बाबाला माहीत असेल खूप. काय सांगते मी, गायक वादक एका चढ एक लातूर भागात महाराज. टेन्शनच घ्यायचं नाही कीर्तनकारानं.
काय महाराज पकवान पिटी वाजवतात, काय पकवादन, काय टाळ करीत महाराज, काय बाबा म्हणजे बरेच वर्षाची सगळी ओळख आहे आपली, सगळे भजनी मंडळ, दादा पण आहेत कीर्तनाला, हा दिरडे बाबा, सगळे हे मंडळी सगळे. आता हे बघा तुम्ही माझ्या सगळे चेहऱ्यानं परिचित आहे, महाराज उदवे हे दादा आहेत, सगळे परिचित आहे, सगळे कथेला होते, कार्यक्रमाला होते, यांच्या कथेत माझे कीर्तन होते. पण एक सांगू का, तुम्ही सगळे माझ्या चेहऱ्यानं परिचित आहात आणि नावानं परिचित आहात. दादा आहेत, अण्णा तर किती, आता अण्णाच म्हणले ना मला, काय गोड महाराज गायन केलं. एक सांगू, सगळ्याचे नावं घेण्या बेत बसल्या आणि मीच तुमचे नावं घेतले पाहिजे असं काही नाही, संक्रांतीत तुमच्या बायका घेतील ना. पण एकच सांगते, गायक वादकाचं नाव एका उखाण्यात घेते, घेऊ का उखाणा, घेऊ का, एका उखाण्यात सगळ्याचं नाव घेते. पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, गायक वादकाचं आणि स्टेजवर बसलेल्या महाराज लोकांचं नाव घेते, ज्ञानोबा तुकोबाचा मान राखून, ज्ञानोबा तुकोबाचा मान राखून. सगळ्याचे नाव आली गाड्या. आता मला माझा राग नका धरू बरं का, काही मग ऐका, गुण गायचंय, नाम घ्यायचंय, कसंही घ्या, ऐका वाघिणींनो, ए माय लातूरच्या आया हो, ऐका, कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा, राम राम. तुम्ही चपात्या करत्या का, चपात्या, पोळ्या, अगं भाकरी करीत्या का, भाकरी करायला बसल्या ना, बस भाकरी करायला बसल्या का, भाकरी करता करता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तुकाराम तुकाराम, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथना. जमतंय का नाही, जमलं ना, भाकर झाली, भजन झालं का नाही, जमतं का नाही हा. आणि भजनाची ताकद किती, बाईनं जर भजन करून स्वयंपाक केला, सात्विक अन्न तयार होतो. आणि बाया हो, अंधश्रद्धा सांगत नाही, वारकरी संप्रदायाची ताकद आहे माझ्या भगवंताच्या नामाची. नथिंग इज द इम्पॉसिबल बट ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. तुमचा मालक दारू पितो, नवरा, काहीच करू नका, नामस्मरण करून भाकर तयार करा, 6 महिने त्या भाकर त्या नवऱ्याला खाऊ घाला, 7व्या महिन्यात दारूच्या गल्लासाला तो शिवणार नाही. करा ना तुम्ही, हो, इतकं सोपं भगवंताचं नाम आहे. पण आपल्या बाया अशा भाकरी करायला ना, अशा नाही बसती. एक तर आधी तो पिऊन येतो, हिला बदडितो, मग ही फुल रेंजमध्ये जिओच्या टावर खालीच भाकरी करायला बसते, फुल रेंज हिला. मग ही भाकरी कशी करते माहिती का, मेला मुर्दा पिऊन येतो, मला बादा कुटितो, बापाचं आहे का, बापाचं आहे त्याच्या, लई ओर झाला. आता बस 8 वर्ष झाले मेल्याचा प्रॉब्लेम मी सहन करते, कवा येतो बादा मला बदडितो. आता थांब, माय मोठ्या भावाला असा बोलून घेते, याला असा उताना पाताना करीते, फेकून देते बाई. आधी एकच टाईम मारितो, पण भाकर खाल्लं का दिसलं का ठोकीतो. काय चुकलं, हे मेला मुर्दा भाकरीत गेलं, भाकरीतून त्याच्या पोटात गेलं, पोटातून त्याच्या हातात आलं, हातातून तुमच्यावर धापा पडलं. देवाचं नाव इतकं सोपं आहे, काही म्हणा तुम्ही, कधी म्हणा. तुम्हाला एक सांगू का, लेकराला तुम्ही पाळण्यात टाकी त्यानं झोळीत जुळीत, त्या झोळीला पाळण्याला दोरी असते वाघिणींनो, ती दोरी वडता वडता म्हणा, शिव शंभो 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 महादेवा, शिव शंभो शंभो, शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो, हर 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 शिव 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 शिव, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तुकार. झालं का नाही भजन, झालं का नाही भजन. दोरी वडली, पाळणा हलतो, पाळणा हल्लं का लेकरू झोपतं, आणि लेकराच्या डोक्यात कानातून आईचं भजन ऐकू जातं, सात्विक बुद्धी तयार होते, आणि आईची वाचा शुद्धी होते, पाप जळतं, पुण्य वाढतं. 3 in 1 फायदा आहे. पण आपल्या बाया एकदा लेकरू पाळण्यात टाकलं, दुरी धरली, यू हाड हाड, यू हाड हाड, आला गेलं तसंच गेलं. अरे महाराष्ट्राच्या वाघिणी आहात तुम्ही, अरे राष्ट्रमाता जिजाऊ आहात तुम्ही, अहिल्या आहात, साध्या तुम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या जन्म देणाऱ्या वाघिणी आहात. अरे भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबा तुकोबा जना मेरा मुक्ता सारखे रत्न महाराष्ट्राच्या मातीला द्या. त्या लेकराची युन हाड केली तुम्ही, तुमच्या युन हाड पायी हाय त्या साहेबिनीला महाराज मावा पाडलाय. साध्या हालेत का महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. बाईनं युन हाड कधीच म्हणू नये, त्याची युन हाडच होती महाराज. अरे काय जन्माला घातले लेकरं महाराज, राष्ट्रमाता मा साहेबांनी काय रत्न दिलं महाराज. अरे लय राजे झाले, पण एकच सांगते, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात एकच राजे जन्माला आले, ज्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात, छत्रपती शिवाजी राजे म्हणतात महाराज. काय राजे होते महाराज.
अरे आईच्या दुधाचे उपकार फेडले महाराज. परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. धन्य धन्य जिजाऊ माता, जिने जन्मला वीर विधाता, जिने जन्मला वीर विधाता, जिने जन्मला वीर विधाता, भल्या भल्याची केली ज्ञान दैना ग, महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला. माझी जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, तोरण बांधेल स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, तोरण बांधेल स्वराज्याचे त्या तोरणा गडाला. बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला. बापा काय आनंद आहे हो महाराज, एकच नंबर. मग आपलं काम आहे महाराज, एवढं सुंदर रत्न राष्ट्रमातांनी दिलं, नामस्मरण केलं, महाभारताच्या रामायणाच्या कथा सांगितल्या, म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले दादा. हां मग महाराज म्हणतात या महाराष्ट्राची माती साधी नाहीये, मग रात्र आणि दिवस जेव्हा जमन तेव्हा भगवंताचं गुण गा. मग महाराज म्हणले मला काहीच नको, अभंगाच्या तिसऱ्या नरके मुक्ती धन संपदा, 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 नरके मुक्ती धन संपदा. संत सांगा जय सदा, संत सांगा जय सदा, गुण गाईला बरी आवडी, गुण गाईला बरी आवडी आवडी. नलगे मला काहीच नको, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, काहीच नको, फक्त या परिवाराला संत समागम घडू दे. तुकोबरायचं प्रमाणे संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते, आणि याच जन्मात याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसेचे येणे शरीरे शरीरा येणे सरेन, किंब होना ये रजारे छेडा पडे. काहीच नको, न लगे मुक्ती धन संपदा अति दुर्लभ, संत संग देई सदा. आणि संतांच्या समागमात किती आनंद आहे. अरे आपली एक मराठी म्हणे, संगत गुण तो सोबत गुण. चांगल्याच्या संगतीत राहिलं तर सोनं होईल, आणि वाईटाच्या राहिलं तर वाईटच होईल. मग संगत चांगल्या संताची धरा आणि भगवंताचं नाम मुखात घ्या, काही कमी पडणार नाही दादा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा, राम राम कामही होतं आणि रामही होतो महाराज. घ्या ना देवाचं नाव. अहो मी म्हणते महाराज त्याचं नाम इतकं गोड आहे, तो दिसायला इतकं सुंदर आहे का त्याला माप नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, इतका सुंदर सच्चित आनंद देणार आहे तो. घ्या ना त्याचं नाव, काय बिघडलं. आणि इथंच आहे ना या धर्म मंडपात आपण बसलोय, साक्षात पंढरी अवतरली या ठिकाणी, आज साक्षात महाराज असणारं वाळवंट अवतरलंय. मग का आपण भगवंताचं नाम घेऊ नये. वाळवंटात माझ्या भगवंतानं काला केला, वाळवंटात एवढी ताकद, आणि भगवंताच्या नामात इतकी ताकद आहे. ती मी नेहमी सांगते हो, जगात आलात ना हे पुन्हा मिळणार नाही. जसं पिक्चरला तरी महाराज वन्स मोर असतो, पुन्हा तो पिक्चर ती फिल्म तुम्ही बघू शकता, पुन्हा ते गाणं रिटेक करू शकता, पुन्हा एखादं वाक्य रिटेक करून ते कट करून पुन्हा कट छाट कटिंग करून करू शकता. पण याला रिटेक नाही, याला वन्स मोर नाही, ओनली एकदाचे दादा. आयुष्यात हसा, आयुष्यात आनंद लुटा, काहीच करू नका दादा.
करोनानं आपल्याला शिकवलं. डॉक्टरच्या वजना इतके पैसे देणारे होते लोक, वाचले नाही दादा हो. अरे डॉक्टरच्या दवाखान्या इतके पैसे देणारे लोक होते माय, नाही वाचले. आपल्या शेजारचे गेले, आपल्या नात्यातले गेले, आपण जगलो. ही पांडुरंगाची कृपा आहे. मग नथ महाराज म्हणा, इथून गेलेलं महाराज विसरून जा. फॉरगेट युअर पास्ट, फॉरगिव्ह युअर सेल्फ अँड बिगिन अगेन राईट नाव. गेलेला भूतकाळ विसरा. येणाऱ्या काळात काय करायचं याचा विचार करा. ही बोनसमध्ये करोनाने दिलेली जिंदगी, बोनस मिळाली जिंदगी आहे. आणि मी नेहमी सांगते कीर्तनात 2 वाक्य, या जगात 2च माणसं जगली पाहिजे. एक, ज्याच्यामुळं आपल्या पोटात अन्नाचा कण जातो तो शेतकरी जगला पाहिजे, आणि ज्याच्यामुळं आपल्या घरादारात आपण सुखरूप आहोत तो जवान जगला पाहिजे. आखे मेले तरी चालतील बाबा, सगळे मरू द्या करे सगळे महाराज. आयुष्य इतकं सुंदर आहे. अरे रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू झाल्यानंतर आपल्याला लोकांना आपल्या जवानाची किंमत कळली. तोपर्यंत कळत नव्हती. काय भयान युद्ध आहे हो. अरे काय दहशतीमध्ये लोक जगताय, आपण किती सुखी आहे. अरे एखादा मग महाराज, पोरांना माझी विनंती आहे, आपल्या छत्रपती शिवाजीराजांनी मावळ्यांनी कैक पट्टीनं रक्त सांडलंय. कैक लाख मावळे महाराज शहीद झालेत, तेव्हा आपल्याला स्वराज्य मिळालं. तेव्हा गड किल्ले आणि काही जवान आणि भारत मातेसाठी महाराज शहीद झालेले जवाने, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग भारत मातेची सेवा करा. काही पोरं म्हणतील मग आम्ही जाऊन तिथं गोळ्या खायच्या का? अजिबात गोळ्या खायची गरज नाही. इथून भारत मातेची सेवा करा. ट्रेनमध्ये जाताय तुम्ही, एखाद्या महाराज ट्रॅव्हल्समध्ये जाताय, इष्टीत जाताय, एखादा जवान दिसला ना त्याला मुजरा करा, त्याला महाराज सल्यूट करा आणि आपलं बसायचं सीट त्याला द्या. ज्या दिवशी जवान आपल्या गावात येणार आहे, परिसरातल्या जवानाची यादी करा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. ज्या दिवशी आपल्या गावात तो परिसरात जवान येणार आहे, व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाका. रेल्वे स्टेशनवर, स्टँडवर त्याला वाजीत गाजीत आणायला जा. वाजीत गाजीत गावात आणा. जेव्हा जितक्या दिवस तो गावात जवान राहणार आहे त्याच्याबरोबर बोला, त्याचे अनुभव ऐका, त्याला प्रेम द्या, त्याला महाराज वेळ द्या. आणि ज्या दिवशी जवान गावातून जाणार आहे अख्ख्या गावानं बायानं त्याला ऑप्शन करा, वाजीत गाजीत वाट लावा. झाली भारत मातेची सेवा. काय लागत महाराज सेवेला? काहीच करायची गरज नाही महाराज. सुखरूप आहो, त्यांची कृपा आहे. अरे काय जीवन जगतात होते जवान. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहते हम, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. काय विचार करा. जास्त जवानावर बोलण्यापेक्षा या गाण्यातच तुम्ही सगळा अर्थ समजून घ्या महाराज. अरे आईचं पत्र येतं दादा, मी स्वतः अनुभवलंय. आमच्या घरातले, माझी मावशी जिथं दिली, माझे काका ज्या घरात म्हणजे गावात माझे काका आहेत, आमचे 3 माणसं मिलिटरीमध्ये महाराज. अरे जगाचा अनुभव घ्यायपेक्षा स्वतःच्या घरातला घ्या. फोन वाजला ना अंगाला काटा येतो महाराज त्या लोकांच्या. काय फोन आहे आणि काय उत्तर आहे आणि काय सांगणार आहेत. अरे आईचं पत्र आलं तर वेळ महाराज, फोनचं पत्र उत्तर देण्यासाठी वेळ नसतो आईकडे महाराज, त्या जवानाकडे. आईचं पत्र आलं, बायकोचं पत्र आलं, अरे 3 दिवसाची पोरगी झाली, आनंद आहे पण सेलिब्रेशन करता येत नाही. अरे फायरिंग चालू झाली, जवान आहे त्या स्थितीत जातो आणि तिथं सीमेवरती उभा राहतो. पिक्चरचं गाणं आहे दादा, त्या गाण्याकडे बघू नका, पण त्या गाण्याचा अर्थ खूप छान आहे. हो